नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर। आज मला खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे। आपण एक मेन्सची बॅच चालू केलेली आहे ज्याच्यात की फक्त क्वांट आणि रिझनिंग राहणार आहे। आता सध्याच्या कंडिशनला 2 महिने कोणताच एग्जाम नाही। मग याच्यात काय पोरं करतात, फक्त कम्प्युटर झालं, करंट अफेअर झालं, ह्याच गोष्टी करतात। हा टाइम जो आहे हा वीक एरियावर काम करण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे। आधी पण आपल्या बॅच मेन्सच्या खूप चांगल्या सक्सेसफुल झालेल्या आहेत। आता आपण पेड बॅच लॉन्च करत आहोत। पेड बॅच या कारणाने की बुवा एक शिस्तीत लागल आणि मेन गोष्ट म्हणजे होमवर्क, प्रत्येक गोष्टीचे डाऊट व्यवस्थित प्रकारे करणं आणि बॅचची फीस पण काही जास्त नाही। बरं, आता या महिन्यात आपल्याला मस्तपैकी मेन्सची बॅच चालू करायची। बॅचचं ड्युरेशन काय राहणार, फीज काय राहणार किंवा त्याच्या फॅसिलिटीज काय राहणार, आपल्याला कसं जायचं, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। कारण की आता सध्याच्या कंडिशनला मेन्सची प्रॅक्टिस करणं गरजेची, कारण की तुम्हाला माहीत आहे कॉम्बो जर चांगला असेल तर तुमचा सिलेक्शन होण्याचे जास्तीत चान्सेस राहतात। चला तर मग सुरुवात करू। आपल्या बॅचचे फीचर्स काय राहतील? आपल्या बॅचचे फीचर्स सर्वच्या सर्व अपडेटेड कंटेंट राहणार, सोबत जबरदस्त ट्रिक पण राहणार, तुम्हाला माहीत आहे। बरं, ड्युरेशन काय राहणार, 1 मंथ। त्याच्यानंतर टेस्ट सिरीज पण भेटणार। कशावर? म्हणजे टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर तर भेटणार। जसं की आता आपली मेन्सची जी बॅच आहे, सपोज टू बी मी आज डिस्टन्स डायरेक्शनमध्ये 3 टॉपिक आपले म्हणजे 3 व्हिडिओ होतात आपले। मग आज जो व्हिडिओमध्ये जे शिकवलेलं आहे फक्त त्यावरच टेस्ट भेटेल आपल्या ॲपवर, म्हणजे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि त्याच्यासोबत PDF पण। बरं, आपला आता म्हणजे स्टडीचा फॉर्मॅट कसा राहणार आपला? सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला, मस्तपैकी आपल्या ऑफलाईन किंवा ऑनलाईनच्या व्हिडिओ पाहायचे। त्याच्यानंतर आपण जे PDF सॉल्व करायला दिलेले आहे तर त्या सॉल्व करायच्या आणि सॉल्व करण्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट द्यायच्या त्याच गोष्टीवर। म्हणजे काय होईल माहिती आहे का, की तुम्ही व्हिडिओ पाहिला, प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर त्या टेस्ट दिल्या, मग सॉल्व करण्यात मजा पण राहणार आणि कॉन्फिडन्स पण जबरदस्त राहणार। बरं, त्याच्यानंतर आपलं हे जो पॉईंट आहे, टेस्ट सिरीज 15 दिवसाची ओनली मेन्स, बरोबर? जेव्हा आपली बॅच कंप्लीट होईल 1 महिन्याच्या नंतर, मग त्याच्यानंतर तुम्ही मनात तर तुम्ही युद्ध जिंकलेलं आहे, पण रणांगणात पण खेळणं लागेल ना। मग त्याच्यासाठी मेन्स 15 दिवस मस्तपैकी प्ले करणार। मग आता ही टेस्ट सिरीज कशी चालणार, काय चालणार, ह्या गोष्टीचं थोडं सांगतो मी। आपली बॅच कंप्लीट झाली, सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, पण आपण टेस्ट देऊन आपलं इम्प्रूव्हमेंट झालं की नाही ते पाहणं पण लागेल ना। मग त्याच्यासाठी काय करणार आपण, की मग मेन्सची जी टेस्ट असणार, जसं की सुरुवातीला RRB क्लर्क राहणार, नंतर IBPS क्लर्क, नंतर SBI क्लर्क, परत RRB PO, IBPS PO, SBI PO सुद्धा आहे। कोणता क्वेश्चन तुम्ही स्किप केला, कोणता क्वेश्चन अटेम्प्ट केला, बरं अटेम्प्ट केलेल्यामध्ये तुम्हाला किती टाईम लागला, स्किप केल्यामध्ये कोणता तुम्हाला जमत होता किंवा कोणता तुम्हाला चुकला म्हणून स्किप केला, आणि स्किप या कारणाने केला किंवा कोणता जमला नाही तर तो का जमला नाही, कसा सॉल्व करायचा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या ज्या मेन्सचं ज्या बॅचचं जे टॉपिक जो आहे ना, तो बॅच तर राहणारच आहे नो डाऊट, पण याच्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा काय राहणार आहे, टेस्ट सिरीज। काऊन की टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही सर्वजण सॉल्व करतात तर एकोणएकाचे अप्रोच शेअर होतात। एकट्यात जर टेस्ट सिरीज द्यागले तर तुम्ही त्याच मेथडनं जाता ज्या मेथडनं तुम्हाला येते, मग ज्या मेथडनं तुम्हाला येते त्याच मेथडनं जासाल, मग नवीन अप्रोच कुठून घेसाल? मग त्यासाठी आपली मेन्सची बॅच आणि टेस्ट सिरीजचे ॲनालिसिस पण आपणच करणार। कधी कधी मी मस्तपैकी टेस्टची लाईव्ह मॉक देणार। बरं, डेली होमवर्क राहणार आहे। प्रत्येक वेळेस लेक्चर झालं की त्याच्यावर, आता सपोज टू बी लेक्चरमध्ये 10 आपण सेट घेतले, एक सेट सोडवण्यासाठी खूप टाईम लागते मला माहीत आहे, पण आपल्याला फास्ट जाते। बरं, एक उदाहरणासाठी की आपण जर 10 सेट जर घेतले तर 10 सेट आपण लेक्चरमध्ये घेतले, मग होमवर्कसाठी किती राहणार, 90 ते 100। म्हणजे दिवसभर क्वांट रिझनिंग जरी केलं तरी चालेल, कारण की हा टाईम काय आहे, कॉम्बो वाढवण्याचा आहे। आता सगळ्यात जास्त चुका काय होतात माहिती आहे का पोरं जे आताच्या कंडिशनला मेन्सची जर तयारी करायची म्हटलं तर ते काय करतात, फक्त माहिती आहे का, फक्त टेस्ट देतात आणि ॲनालिसिस अर्ध्याच्या वरी करत नाहीत आणि अर्ध्याच्या वरी म्हणजे अर्ध्याच्या खाली करतात।
मग ॲनालिसिस जरी केलं त्यानं तर त्याच गोष्टीचा ॲनालिसिस करतात ज्या गोष्टी त्याला माहीत राहतात आणि जे माहीत नाहीत ते त्याचा ॲनालिसिस कोण करणार? मग ते आपण करणार 100%. आणि जर मेन्सची बॅच जर झाली तर याच्यानंतर तुम्हाला कधीच मेन्सची बॅच करायचं काम नाही पडणार, कारण की तुम्ही तेवढे पकलेले राहणार. बरं, डेली डाऊट क्लिअरिंग एनी टाईम मस्तपैकी इथं लेक्चर काय एकदा झालं की त्याच्यानंतर डेली डाऊट क्लिअरिंग सर्व गोष्टी होणार. कोणता क्वेश्चन जर आला, डाऊट जर आला तर तो तिथंच सॉल्व केला जाणार, कारण की डाऊट जर तुम्ही आता क्लिअर नाही केला तर तो भविष्यात त्या रिलेटेडचा जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला छळते. मग तो कसा करायचा कवर, काय करायचा कवर, त्यासाठी आपण डाऊट क्लिअरिंग पण डाऊट क्लिअरिंगसाठी कोणता फॅकल्टी म्हणजे कोणता असा फॅकल्टी रिपोर्टी नमूद केलेला नाही. डाऊट क्लिअरिंगसाठी रिझनिंगचा मी आणि के पी सर क्वांटसाठी डायरेक्ट आपले टीचिंग फॅकल्टीज राहणार. बरं, ऑनलाईन स्टुडंटसाठी जी बॅच राहणार आहे ती 6 महिने राहणार आहे. म्हणजे की बा तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला 1.5 महिना बॅच चालणार मान्य आहे, पण त्या जी बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती 6 महिने राहणार. बरं, ही गोष्ट आपण जी ऑफलाईनचे जे पोर आहेत ना त्यांना ऑफलाईनला तर राहणारच, पण त्याला ऑनलाईनचा पण ॲक्सेस फ्रीमध्ये मिळणार. म्हणजे याच गोष्टीमध्ये सर्व गोष्टी कव्हर होणार. बरं, आपल्या हे सांगितलं की बा आपल्या ॲपवर सेक्शनल टेस्ट अवेलेबल आहे, तर त्याचा की जास्तीत जास्त फायदा होणार आहे. बरं, सेपरेट ग्रुप आता तुम्ही म्हणाल सर ही काय नवीन गोष्ट आहे, सगळे तर कॉमन आहे. नाही, ही नवीन गोष्ट आहे. कशासाठी की बा सपोज टू बी तुम्ही संध्याकाळी किंवा रात्रीला जर एखादा प्रॉब्लेम आला एखाद्या क्वेश्चनमध्ये आणि तुम्ही जर तो डाऊट जर टाकला तर पूर्णच्या पूर्ण ग्रुप जो आहे तुमचा डाऊट क्लिअर करण्याच्या मागं लागेल. जसं की के पी सर पण करतील आणि मी पण करील, काहीच टेन्शन नाही. मग याच्यासाठी आपल्याला सेपरेट ग्रुप बनवण्याचं कारण आहे. आपण जी सुरुवातीच्या ज्या 2 बॅचेस घेतल्या होत्या त्याच्यात ही फॅसिलिटी नाही, पण आपण याच्यात करणार. बरं, यू ऑलवेज कनेक्टेड विथ अस. तुमची बॅच संपली, व्हॅलिडिटी संपली, काय फरक नाही पडत, तुम्ही एनी टाईम आपल्यासोबत कनेक्टेड राहणार. कनेक्टेड इन द सेन्स सर आता कसं गायडन्ससाठी 100% एनी टाईम कनेक्टेड राहणार. आता तुम्हाला नेमकं समोर काय करायचं, कुठून काय फॉर्म भरायचा किंवा तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे एखाद्या मोडला, सगळ्या गोष्टीसाठी आपण कनेक्टेड राहणार. बरं, चला सर्व गोष्टी मी होप सो कवर केल्या असतील. आपल्या दर्जा बॅच, दर्जा जे की मीच नाव दिलेलं आहे, दर्जा बॅचचं नाव आहे. दर्जा म्हणजे की बा हे कंबाईन आहे की बा तुम्हाला क्वांट पण करायचं, रिझनिंग पण करायचं. बरं, क्वांटमध्ये काय के पी सर काय घेणार, फक्त मेन्स लेवलचे डी आहे जे की मागल्या वर्षीचे सगळेच्या सगळे ट्रेंडिंग राहणार. असा एकही डी आय राहणार नाही की बा तो तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्ही तो पाहिला नाही, कधीच नाही. कारण की त्याचे जे कंटेंट आहे ते खूप मेहनतीनं बाहेर काढलेले आणि प्रत्येक डी आय प्रत्येक टाईपचा सॉल्व केला जाईल, काहीच टेन्शन नाही. राहिली गोष्ट माझं तर तुम्हाला माहीतच असेल, आणि जर नसेल माहीत तर मी रिझनिंग शिकवणार, के पी सर क्वांट शिकवणार. आपल्यासारखे अप्रोच मला तरी वाटते नाही तसं आहे. तर तुमचे सगळेच्या सगळे डाऊट क्लिअर करणार. सगळ्यात जास्त मेन्सच्या पोरायचा जो भ्रम आहे का तो काय की सर मला रिझनिंग करायचं काम नाही. रिझनिंग करायचं काम नाही तर SBI क्लर्कला मार्क कसं काय कमी आले भाऊ, अटेम्प्ट कसं काय कमी झाले. रिझनिंग करणं लागेल, प्रत्येकाची ॲप्रोच घेणं लागेल तुम्हाला. आता कसं आहे माहिती आहे का, सपोज टू बी उदाहरणासाठी मी या लेवलवर रिझनिंगमध्ये, तुम्ही बॅच केल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली तुम्ही या लेवलवर येसाल आणि जशी बॅच संपली त्याच्यानंतर इथून तुम्ही जर्नी चालू करसाल. म्हणून बॅच करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर की बा माझी तर प्रीची बॅच झाली. आयरनी काय आहे की बा तुम्ही प्रीची बॅच कंप्लीट करण्यासाठी, कारण की बाकीचे क्लासवाले पैसे तर आपलं प्रीची बॅच सोडून दुसरं नाही ना रे काही. बरं, मेन्सची घेतच नाही तर मग मेन्सची करणं काऊन गरजेची, कारण की आपल्यापाशी आहे मेन्सची बॅच. बरं, आता गोष्ट काय माहिती आहे का, आपण एकदा मेन्सला का हात लावला की डबल तो टॉपिक करायचं काम नाही पडलं पाहिजे. ह्यो ॲटिट्यूड तुम्ही पण ठेवायचा आणि मी पण ठेवेल आणि के पी सर पण ठेवतील. बरं, दर्जा बॅच आपली सोमवारपासून चालू होणार आहे. बाकी याचा क्वांटचं मेन्स लेवल राहणार आहे फक्त डी आहे आणि रिझनिंग कंप्लीट राहणार आहे. मग भलेही आपली सॉल्व केलं सर मसाल की बा यूट्यूबवर तर तुम्ही घेतलेली आहे. ऑनलाईन काय आपल्या ऑफलाईन नवीन या बॅचमध्ये नवीन काय, या बॅचमध्ये खूप साऱ्या नवीन आहे. जसं की कंटेंट अपडेटेड राहणार,
त्याच्यानंतर प्रत्येकाचे डाऊट क्लिअर करणं राहणार. आता सपोज टू बी तुम्हाला जर डाऊट आला, रेकॉर्डेड आणि लाईव्हमध्ये ह्योच प्रॉब्लेम आहे. रेकॉर्डेडमध्ये कधीही पण तुम्ही उठून काहीही करू शकता, पण लाईव्हमध्ये ना तुम्ही कनेक्टेड राहता आणि तुम्हाला जो डाऊट आला तो इन्स्टंट प्रकारे तिथंच कळालं क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला जर वाटलं की सर समजलं नाही, आपण परत एक्सप्लेनेशन करतो ॲज ऑलवेज, तुम्हाला तर माहीतच असेल. बरं, या बॅचची फीज असणारे 1000 रुपये म्हणजे 999 रुपये. तर आता तुम्हाला वाटेल सर या बॅचची फीज 999 लय झाली. नाही बाबू, तुम्ही प्री करण्यासाठी 25-25, 30-30 हजार रुपये दिलेले, ह्यो विचार ना करणार. 1000 रुपये खूप छोटी प्राईज आहे आणि त्या प्राईजकडं नका बघू, तुम्ही बॅचच्या इम्प्रूव्हमेंटकडं पहा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटकडं पहा. चालेल. बरं, आता तुम्हाला वाटेल की सर मला फक्त रिजनिंगच करायची, सर मला क्वांटच करायचं आहे, त्याच्यासाठी पण ऑप्शन आहे, सेपरेट पण बॅच राहणार. पण माझी जेन्युइन रिक्वेस्ट असेल, जर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ना कंबाईनच घ्यायला पाहिजे. जो टाईम पिरियड आहे हा तुमचा वीक एरिया कव्हर करण्यासाठी आहे. मग ही वीक एरिया कव्हर करायचं जर असेल तर हा योग्य टाईम आहे. बरं, दर्जा बॅच ओनली रिजनिंग, त्याची फी 750 रुपये, 749 रुपये म्हणजे 750 रुपये. फक्त रिजनिंग जर करायचं असेल तर, आणि फक्त क्वांट करायचं असेल तरी पण 750 रुपये, आणि कंबाईनची राहणार 1000 रुपये. बरं, ऑनलाईन पण राहणार, ऑफलाईन पण राहणार. पण या बॅचची खासियत काय माहिती आहे का, फक्त याच्यात 70च ॲडमिशन घेणार आपण, जास्त नाही घेणार, कारण की प्रत्येकाकडे नजर देणं पण झाली पाहिजे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, आजच जमत असेल तर, कारण की एकदा रजिस्ट्रेशन फुल झाले की तुम्हाला पण माहिती आहे पहिल्या बॅचमध्ये पण आपण खूप सारे ॲडमिशन नाही म्हटलेलं आहे, सेकंड बॅचला पण म्हटलेलं आहे की बघ खूप सारं रजिस्ट्रेशन नाही म्हटलेलं आहे. याही बॅचमध्ये फक्त 70 जण घेणार आपण. जर तुम्ही 100% इच्छुक असाल तर लवकरात लवकर थोडं रजिस्ट्रेशन करायचं. मेन्स बॅच करणं काऊन गरजेचं आहे हे एकदा तुमच्या सिनियरला विचारा, जो की तुम्हाला चांगलं गाईड करते. प्रीसाठी तुम्ही बॅच केली म्हणून तुमची प्री निघते. मेन्ससाठी काय केलं, मेन्ससाठी फक्त टेस्ट दिला ना, मग इम्प्रूव्हमेंट कोण करणार, आपण करणार. कळालं का? बरं, चालेल. मग इथंच थांबतो. होप सो तुमच्या सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. तर बाय बाय, टेक केअर, लव गायज.